एके सकाळी स्वामी महाराज श्री गणपतराव जोशी यांच्या घरी आले. प्रत्यक्ष परब्रह्म आज घरी आले हे बघून गणपतरावांनी मोठ्या आनंदाने स्वागत केले. स्वामींना स्नान घातले आणि पिवळ्या रंगाचे सोवळे नेसून आसनावर बसविले. त्यानंतर अत्यंत मनोभावे स्वामींची षोडशोपचार पूजा करत नैवेद्याचे ताट जेवणासाठी समोर ठेवले. गणपतरावांनी नैवेद्याचे ताट स्वामींच्या समोर ठेवताच गणपतरावांच्या मनात शंकेचा विचार आला. हे रेशमी सोवळं इतकं महाग आहे. स्वामी महाराज भोजन झाल्यानंतर इतके अमूल्य सोवळे कोणालाही देऊन तर टाकणार नाहीत ना. स्वामींना गणपतरावांच्या मनातील बोलणे तात्काळ समजले आणि स्वामींनी लगेचच नेसलेले सोवळे काढले आणि गणपतरावांकडे फेकून दिले आणि बोलले की हे घे तुझे सोवळे. आणि स्वामी दिगंबर होऊन चालते झाले. गणपतरावास जरा गोंधळल्यासारखे झाले आणि हे काय सुरू आहे काहीच समजले नाही आणि ते धावत जाऊन स्वामींना न जाण्याबद्दल विनंती करू लागले. तेव्हा स्वामी पुन्हा बोलले, तुझ्या मनात सोहळ्याबद्दल शंका आली म्हणून आम्ही चाललो आहोत. असे बोलून स्वामी बाहेर रस्त्याने निघून गेले. हा सर्व प्रकार सभोवतालची मंडळी बघत होती. इतक्यात तेथील तात्या वैद्य नावाच्या अनन्य भक्ताने स्वामींना प्रार्थना केली. तात्यांची तळमळीची प्रार्थना स्वामींनी मान्य केली आणि भक्तवत्सल स्वामी माऊलीने तात्यांच्या घरी भोजन केले. गणपतरावांना आपली चूक समजली. स्वामी महाराज हे फक्त अनन्य भक्तीचे भुकेले आहेत हे त्यांना समजले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की आपल्या स्वामींना संपूर्ण समर्पण करायचे आहे. संपूर्ण समर्पणानेच स्वामी प्रसन्न होतात. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.